चिंता बहुत क्लियर है, बहुत दूर का चिंता है, बहुत दूर का चिंता है। एक साल 2 साल का चिंता नहीं है। अगर सभी मेंबर्स वो लीडर के हाथ पकड़ के हमारे पीछे आए नहीं तो नहीं, शायद वो आईडीटीआर हो, कोई भी नाम में हो, सर बहुत ज्यादा अकाउंटेबिलिटी है हमें। एक आईडीटीआर, अभी मेरा एक्सपीरियंस है चेन्नई में, सभी मारुति का मुझसे ज्यादा फीस उधर देते हैं। क्यों? अगर वो सिलेबस टेस्ट के वो जो हम रिप्रेजेंटेशन दिया है वो हो गए तो हम जीत गए। हे ऐतिहासिक अधिवेशन आहे। आजपर्यंत देशामध्ये कधीही अशा प्रकारातलं अधिवेशन झालेलं नव्हतं। देश स्वतंत्र झाला तेव्हापासून मोटर वाहन विषयावर कोणतेही केंद्रीय परिवहन मंत्री आजपर्यंत भेटलेला नाही आहे। म्हणून हा अधिवेशन खरंच एक ऐतिहासिक अधिवेशन होतं। आणि गडकरी साहेबांकडे जे आपण अपघातात मागील 5 वर्षाचा हिशोब जर काढला तर 8 लाख लोकांपेक्षा जास्त मेलेले आहेत, निष्पाप बळी गेलेले आहेत। ही एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती आहे। या राष्ट्रीय आपत्तीला वाचवण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल संचालक हे भारत सरकारसोबत, महाराष्ट्र राज्यासोबत व्हॉलेंटियर बनून काम करायला तयार आहे। हे आम्ही गडकरी साहेबांना या अधिवेशनाच्या माध्यमातून सांगायची आमची हे होती भूमिका मांडली। आणि याच मागण्या घेऊन आमचं डेलिगेशन काल 2 तास आपल्या दिल्लीमध्ये गडकरी साहेबांशी चर्चा केली। आमच्या मागण्या आहेत की फेसलेस लर्निंग लायसन्स जे आहे CSC सेंटरमधले ते तातडीनं बंद करावेत। लर्निंग लायसन्सच्या जे काही अधिकार आहेत ते ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना द्यावेत। लायसन्स काढताना प्रत्येक विद्यार्थी कोणत्याही प्रकारातलं वाहन असो ते वाहनाचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्याचं लायसन्स बनलं नाही पाहिजे, म्हणजे जीविताची हमी वाढेल, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुठेही आपत्ती होणार नाही। तिसरी मागणी आहे, आमची शैक्षणिक ओळख नाही आहे किंवा व्यावसायिक ओळख नाही आहे, ती शासनानं आम्हाला व्यावसायिक ओळख द्यावी। ब्लॅक स्पॉट कमिटी तयार करावी। ब्लॅक स्पॉट कमिटीमध्ये ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना स्थान द्यावं। त्यानंतर त्याच्यावर ॲक्शन कमिटी जे असेल त्याच्यावर सरकारने काम करावं। ब्लॅक स्पॉट समितीमध्ये आम्हाला स्थान देऊन ब्लॅक स्पॉट समितीमध्ये आमचं कोणतंही काम राहणार नाही। ॲक्शन कमिटी सरकारनं बनवून ते ॲक्शन घ्यावी जिथं आम्ही सुचवून अपघात प्रवण स्थळ हे आहेत तिथं। त्यानंतर परिवहन समित्यांमध्ये आम्हा लोकांना स्थान द्यावं, म्हणजे ॲक्सिडेंटल म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जेवढे काही शासकीय परिवहन समिती आहेत त्या सर्व समितीमध्ये आपल्या संचालकांना एक गाईड म्हणून शाळांमध्ये बोलावलं गेलं पाहिजे। त्यासाठी तशा प्रकारातली शासनानं गाईडलाईन्स जारी केली पाहिजे। सोबतच 5वी पासून 10वी पर्यंत वाहतुकीचे धडे हे शाळेत शिकवले गेले पाहिजे। त्यानंतर बाहेरगावून येणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत मोटर वाहन शिक्षणासाठी, जसं टायपिंगसाठी पासेस मिळतात ST बसेसच्या, तशा या प्रशिक्षणासाठी पासेस मिळत नाही। गोची होते गरिबांच्या लेकरांची, त्यामुळे त्या गरिबांच्या लेकरांना पासेस मिळाव्या ही सुद्धा आमची भूमिका आहे। आम्ही IDTR सोबत चालू इच्छितो, सरकारच्या भूमिकेसोबत चालू इच्छितो, परंतु आम्हाला IDTRसाठी ADTCसाठी शासनानं E-क्लासची जमीन अथवा MIDC मधली 5 एकर जमीन ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या कमिटीला 5-5 एकर जमीन लीजवर द्यावी। महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचा सचिव आहे। आपण या बाबीची दखल घेतली पत्रकार बंधूंनी, त्यासाठी मी सर्वात प्रथम आपला आभार व्यक्त करतो। न्यूज टुडेनी ही दखल घेतलेली आहे, न्यूज टुडेचा आभार व्यक्त करतो।